मला हा हेअर लॉसचा प्रॉब्लेम ॲक्च्युली कॅनडाला गेल्यानंतरच चालू झाला, कारण तिथलं पाणी आणि वातावरण होतं. तर 7-8 वर्ष ते जे काही ऑइल्स वगैरे अवेलेबल आहेत, मेडिसिन अवेलेबल आहेत, मी ते सगळं ट्राय केलं. पण इव्हेंच्युअली हेअर लॉस चालूच राहिला आणि तो काही जाईना. आणि मला ट्रान्सप्लांट करायचं होतं, पण भीती होती मनामध्ये की अरे कुठे करायचं, कधी करायचं, कसं करायचं. कारण ओरिजिनली प्लॅन माझा टर्कीला जाऊन करायचा होता, पण अगेन परदेशात जाऊन काय ओळख नाही, काय नाही, काय थोडा कॉन्फिडन्स येत नव्हता. लकीली काही दिवसांपूर्वी म्हणजे असंच यूट्यूबवर पाहता मला न्यू रूटबद्दल कळालं ॲक्च्युली. आणि मग मी थोडंसं सर्च केलं आणि मग हे पण कळालं मला की काही सेलिब्रिटीज आहेत मराठी, यांनी न्यू रूटमधनंच हेअर ट्रान्सप्लांट केलेलं आहे. आणि मग मला थोडा कॉन्फिडन्स आला. आता 1 वर्ष झालं, मी हॅपी आहे. नो डाऊट आहे की हेअर ज्यावेळेस लॉस होत होता त्यावेळेस वेगवेगळे प्रकार मी ट्राय केले लपवण्यासाठी की अरे टक्कल दिसू नये म्हणून. पण आता कॉन्फिडन्स माझा ऑलमोस्ट बूस्ट आहे आणि मला छान वाटतंय. नो डाऊट कॉन्फिडन्स वेगळ्या लेवलला आहे. आणि ही माझी जर्नी आहे. आणि येस, ट्रान्सप्लांट केल्याचं मला असं वाटतंय की इट इज अ गुड डिसिजन. थँक्स, बाय.